नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठली पूर्वतयारी न करता झटपट होणारे मस्त खमंग मऊ लुसलुशीत असे उपवासाचे पराठे करणार आहोत। करायला खूप सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात आणि चवीला इतके छान लागतात ना की कितीही खा मन भरणारच नाही। ज्यांना उपवासाला तेलकट तळलेले पदार्थ खायला आवडत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। घरातील सर्वच जण खूप आवडीने खातील, कारण ही रेसिपी अगदी पोटभरीचा असा फराळ आहे। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे पराठे करण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बटाटे इथे मी किसून घेतले। त्यानंतर 1 इंच आलं घेतलं आहे, तर यातील अर्धा आलं आपण यामध्ये किसून घालूया। आता पराठे करण्यासाठी इथे मी रेडीमेड राजगिरा आटा घेतला आहे, म्हणजे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे। घरामध्ये जो भाजीचा चमचा असतो ना, त्या मोठ्या चमच्याने 1.5 चमचा राजगिरा पीठ मी यामध्ये टाकलं आहे। तसंच रेडीमेड शेंगाड्याचं पीठ घेतलं आहे, तर हे सुद्धा या चमच्याने 2 चमचे एवढं आपण पीठ घालणार आहोत। त्यानंतर त्याच चमच्याने 2 चमचा साबुदाणा पीठ घेतला आहे। साबुदाणा कढईमध्ये थोडासा गरम करून घ्यायचा व मिक्सरला छान बारीकसर असा फिरवून घ्यायचा। आता तुमच्याकडे जरी तिन्ही पीठं नसतील तर यापैकी कुठलं एक पीठ तुम्ही घेऊ शकता। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 हिरवी मिरची छान बारीक कापून घेतली आहे, ती टाकूया आणि अर्धा चमचा साखर। अर्धी वाटी फ्रेश असं दही घालायचं आहे। दह्यामुळे पराठे छान मऊ लुसलुशीत होतात, शिवाय चवसुद्धा खूप छान येते। आता इथे मी विदर्भ समृद्धी निर्मित प्रथा हे लाल तिखट यामध्ये टाकणार आहे। हे लाल तिखट दर्जेदार व चांगल्या प्रतीच्या मिरचीपासून तयार केले जाते। यामध्ये दुसरी कुठली भेसळ केली जात नाही। शिवाय हे पॅकेट फोडल्यानंतर दुसऱ्या बरणीमध्ये भरायची गरज नाही, कारण याला जीप लॉक दिलेला आहे। अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे, मिक्स करून घेऊया। मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायला विसरली आहे, तर पाव वाटी छान खमंग भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। तुम्ही जर उपवासाला खात असाल तर कोथिंबीर किंवा यामध्ये बारीक कापलेला कढीपत्ता सुद्धा टाकू शकता। आता सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मळून घ्यायच्या व याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा। यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही, कारण आपण यामध्ये उकडलेला बटाटा व दही घातला आहे, त्यामध्येच हे पीठ मळून होते। तुम्हाला जर आवश्यकता वाटलीच तर थोडंसं पीठ यामध्ये टाकू शकता। तर बघा, आता तेवढ्यामध्येच आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे। यामध्ये मला एक्स्ट्राचं पीठ किंवा पाणी काहीही टाकायची आवश्यकता पडली नाही। पीठ छान मऊसूत असं मळून घेतलं। आता थोडंसं तेल या पिठावरती टाकायचं व पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं। हे पराठे पचायला सुद्धा खूप हलके आहेत आणि करायला सुद्धा सोपे आहेत। आता झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू देऊया। 10 मिनिटानंतर बघा, आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला हवे तसे याचे गोळे करून घ्यायचे। ते हाताला थोडासा तेल लावून घ्यायचं व अशा पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे। पराठे कसे लहान मोठे हवे आहेत त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे इथे मी गोळे करून घेतले। आता पराठा लाटण्यासाठी पोळपाटावरती एक प्लास्टिकचा पेपर अंथरायचा, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। प्लास्टिकच्या पेपरवर पराठे लाटल्यामुळे आपल्याला या पराठ्याला एक्स्ट्राचं पीठ लावण्याची गरज पडत नाही। आता तयार पिठाचा गोळा घ्यायचा, लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ लाटण्याला चिकटणार नाही आणि या पिठाचा एकसारखा असा पराठा लाटून घ्यायचा। तुम्हाला जसा हवा आहे तसा, तुम्हाला जर थोडासा जाड किंवा पातळ जसा हवा आहे तसा पराठा लाटून घ्या। इथे मी मध्यम जाडीचा पराठा लाटून घेतला। गोल गरगरीत होण्यासाठी पराठा अशा पद्धतीने एखाद्या डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचा, म्हणजे सगळे पराठे छान गोल गरगरीत होतात व एकसारख्या आकाराचे तयार होतात। जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि बघू शकता किती मस्त गोल गरगरीत असा पराठा तयार आहे। काढायला सुद्धा खूप सोपं आहे। पराठा शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा। तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, जेणेकरून पराठा तव्याला चिकटणार नाही। पराठा तव्यावरती टाकल्यानंतर कडेने सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर पराठा शेकून घ्यायचा। अशा पद्धतीने वरतून थोडासा सुकला की याला सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप आवडीनुसार लावून घ्यायचं आणि पराठा उलटवून घ्यायचा। अशाच पद्धतीने मीडियम गॅसवर अलट पलट करून दोन्ही बाजूने मस्त खमंग असा हा पराठा शेकून घ्यायचा। आवडीनुसार तेल तूप लावू शकता। तेल किंवा तूप लावल्याने पराठा छान मऊ लुसलुशीत होतो। बघा, दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त खमंग असा हा पराठा शेकून घेतलेला आहे आणि उपवासाचा मस्त खमंग सोबतच चवदार असा पराठा इथे तयार आहे। अशाच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचे आहेत। हे पराठे तुम्ही कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा तसेही हे पराठे खायला खूप छान लागतात। करायला सोपे आहेत, मस्त मऊ लुसलुशीत होतात। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा।
रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.